विधिमंडळ परिसरामध्ये भरत गोगावले बोलतायत, थेट जातोय। राज काय नाही भाज काय नाही। आम्ही साधे सुधे आमदार, आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहोत आणि शिवाजी महाराजांचे मावळ्यात मग सांगितलं बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात आणि एकनाथ शिंदे साहेबांचे खंदे समर्थक म्हणून आम्ही काम करतोय। जे आमचे नेते मंडळी ज्यांनी जसं आत्तापर्यंत काम केलं किंवा त्याप्रमाणे आम्ही करतोय। आम्ही सेठ जरूर आहोत पण गरिबांचे आहोत, कारण गरिबाला मदत करणं हा आमचा धर्म आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला लोकांनी 4-4 वेळेला निवडून दिलेलं आहे। त्यामुळे साधं राहिलं आणि वेगळं राहिलं त्यामध्ये फरक काय आहे? साधं राहू तेवढं लोक आपलंसं करतात, वेगळं तुम्ही राहाल लोकांपासून दूर राहाल तर लोक मग तुम्हाला दूर केल्याशिवाय राहत नाही आहेत, म्हणून आम्ही साधे राहतो। पैशाच्या बॅगा वेगळ्या आणि कपड्याच्या बॅगा वेगळ्या। शिंदे साहेब कपड्यांच्या बॅगाच बरोबर घेऊन फिरतात, पैशाच्या बॅगा घेऊन फिरण्याचं काही कारण नाही आहे। म्हणजे असं कोण असे नेते आहेत की ते हेलिकॉप्टरमधनं पैसे घेऊन फिरतील आणि त्याच्यामुळे जे काय ते आरोप करतायत ते चुकीचे होत आहेत। म्हणून उद्धव साहेबांनी जेवढे आरोप केलेत ते सगळे आत्तापर्यंत चुकीचे आहेत। ज्यावेळेला आम्ही विमानतळावरती जातो तेव्हा बॅगा तपासल्या जातात, कपडे आहेत काय आहेत ते, त्यामुळे परत तपासण्याची काही वेळ येत नाही। गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते, फळा काढायची काही गरज नाहीये असं उद्धव ठाकरे शिंदेंना म्हणाले। गुलाम आणि गांडूळ ही जी काय प्रतिक्रिया ज्यांनी दिलेली आहे ती त्यांनाच लागू होते असं आम्हाला वाटतंय। त्याचं कारण आहे, कारण जो काय गुलाम असता तर गुलामाने काय चमत्कार केला 2022 सालामध्ये हे आपण पाहिलं, आणि गांडूळ असता तर 2024ची महायुतीची सत्ता परत आली नसती। त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा नाद आणि देवेंद्रजींचा नाद कोणी करू नये असं मला वाटतंय। चला आता पाच झालं। विधिमंडळ परिसरामध्ये भरत गोगावले माध्यमांशी संवाद साधत होते। यावेळेस त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलेला आहे। उद्धव ठाकरेंचे आरोप फेल गेलेले आहेत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा टोला लगावलेला आहे, तर विरोधकांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।